तरी तर्कतोची परशु नीती भेदू अंकुशु वेदांतू तो महारसू मोदकाचा। गणपतीच्या हातातील जो परशु कुऱ्हाड आहे तो म्हणजे तर्कशास्त्र होय। ज्याप्रमाणे परशुने झाडे किंवा शत्रू तोडले जातात तसे तर्कशास्त्राने अज्ञान आणि चुकीच्या विचारांचे खंडन केले जाते। हत्तीला नियंत्रणात ठेवण्यासाठी जसा अंकुश वापरतात तसे माणसाच्या स्वैर वागणुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नीतीचा वापर होतो। गणपतीला प्रिय असलेला जो मोदक आहे तो म्हणजे वेदांत ब्रह्मज्ञान होय। मोदक जसा गोड आणि आनंद देणारा असतो तसाच वेदांत हा परमानंद देणारा महारस आहे। एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बद्धमत संकितू वार्तिकांचा। एके हाती दंतू एका हातात दात, गणपतीच्या एका हातात जो तुटलेला दात एक दंत आहे। तो दात म्हणजे बौद्ध मताचा पराभव किंवा खंडन असल्याचे प्रतीक आहे। मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू अरुदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू। ज्यांच्या ठिकाणी सत्कार्यवाद सांख्य दर्शनाचा सिद्धांत सहजपणे वास करतो, जे आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करणारे कमळासारखे पद्मकर कोमल आणि वरदायक आहेत, जे धर्माची प्रत्यक्ष मूर्ती किंवा धर्माची प्रतिष्ठा वाढवणारे आहेत आणि ज्यांचा हात भक्तांना नेहमी अभय संरक्षण देणारा आहे, तेच माझे सद्गुरू होत। देखा विवेक मंतू सविमळू तोची शुंडा दंडू सरू जेत परमानंदू केवळू महासुखाचा। विवेक मंतू सुविमळू गणपतीची जी सरळ सोंड आहे ती म्हणजे शुद्ध आणि निर्मळ असा विवेक आहे। शुंडादंडू सरळू गणेशाची सोंड जशी सरळ आणि मोहक दिसते तसाच सत असत विवेक, काय योग्य आणि काय अयोग्य हे जाणण्याची बुद्धी हा सरळ मार्ग दाखवणारा आहे। परमानंदू केवळू ही विवेकाची सोंड जिथे संपते किंवा जिथे स्थिर होते तिथे केवळ आणि केवळ परमानंद आहे। तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणू विघ्नराजू। श्री गणेशाचा जो एक दात एकदंत आहे तो म्हणजे संवाद, गुरु शिष्य किंवा आत्मसंवाद होय। समता शुभ्रवर्णू हा संवाद किंवा तो दात कसा आहे तर तो समतेसारखा शुभ्र, पांढरा आणि शुद्ध आहे। जिथे भेदभाव नसतो तिथेच खरा संवाद घडतो। उन्मेष सूक्ष्मेक्षणू गणपतीचे डोळे बारीक असतात। येथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते डोळे म्हणजे उन्मेष, ज्ञानप्रकाश किंवा बुद्धीचा विकास आहेत। अत्यंत सूक्ष्म अशा आत्मज्ञानाचे ते प्रतीक आहेत। विघ्नराजू अशा या संवादरूपी आणि ज्ञानरूपी गणपतीला विघ्नहर्त्याला मी वंदन करतो। मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमरदामृत मुनी अली सेवती। प्रमय प्रवाल सुप्रभ देता देत तेची निकुंभ सरिसी एकवटत इभ मस्तकावरी। गणपतीचे जे दोन कान आहेत ते पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा वेदांत ही दोन शास्त्रे आहेत असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। बोधम दामृत गणपतीच्या गंडस्थळातून जसा मध स्त्राव गळतो तसा या शास्त्रांच्या श्रवणातून बोधरूपी अमृत स्त्रवत आहे। मुनी अली सेविती ज्याप्रमाणे मदाच्या सुगंधाने भ्रमर अली आकर्षित होतात त्याप्रमाणे मुनिजन ज्ञानी लोक भ्रमर होऊन या बोधामृताचे सेवन करण्यासाठी तिथे जमले आहेत।